कंबर लचकली, नाचू किती बाई कंबर लचकली. आता माय बाई बल्ली शशे बल्ली हो तू बापा बापा बल्ली रंगात आली हो तू बाबा. कायची खुशी होय बापा एवढी तू वाली पोरगी चांगल्या घरी पडली म्हणून बल्ली उड्या मारून राहिली बाबा. डायरेक्ट कंबरच लचकून गेली ती वाली नाही व. मग बाई मला एवढी खुशी होऊन राहिली एवढी खुशी होऊन राहिली. कधी येते तो दिवस ज्या दिवशी मस्त मी नट्टा थट्टा करन मस्त जवान बाई सारखी नवीन नवीन साडी मस्त हार मस्त कानातले मी नवीन नवरी म्हणजे आता सगळे जण नवरी नवरी सारखाच मेकअप करते ना आजकालच्या लग्नात. आणि सगळे जवान जवान बायाच करते पोरी सोरी आजकालच्या. पण मी माझी एक नवीन लुक तयार करेन. म्हणजे कसं आजपर्यंत फक्त ज्या चांगल्या घरच्या आहे त्याच फक्त लग्नात नवरीसारख्या तयार झाल्या. ज्या गरीब घरच्या खाली झाल्या आता मी लग्नात मायापुरीच्या नवरी सारखा मेकअप करेन मस्त नवरी सारखा. हाय पोरगी चालली तुला एवढी खुशी होऊन राहिली का बापा. चालली म्हणजे अति चांगल्या घरी माझी पोरगी पडत असन तिथे गेल्यावर ते काट्या गोट्यात तर नाही जात ना. त्यात कायचं रड आणि त्यात कायचं दुखून बसणं स्वतःला. मला तर बाई खूप आनंद होते. मला असं वाटते उद्या लग्न असेल तर आजच करा मी आजच तयार आहे. किती मस्त घरी पडली माझी पोरगी. मग पोरगीच्या घरी किती काही चांगली पडो गरीबाच्या घरी जाओ त्याच्याशी मतलब नाही आहे. मतलब कायच्याशी नाही का एवढा दिवस आपल्या घरी राहून आपल्यासोबत वावरून ती जर आता दुसऱ्याच्या घरी काय की जात असेल तर आपल्याला दुःख होतेच ना कितीही काही म्हटलं तरी. हो काय म्हणले होत माय दुःख काय तिचं सासर इथंच माहेर इस कशी काय दुःख होईन. सासर इथंच माहेर इथंच दुःख कसं काय होईन. आठवण आली गेली तुर तुरू आठवण आली आली तुर तुरू बोलून बसली हो काही टेन्शनच नाही. बाई बाई नाच तू तुझी कंबर तुटली पाहिजे. नाच तू तुझी कंबर तुटली पाहिजे. त्याच्यासाठी म्हणजे तू ही कंबर तुटून बसली म्हणजे तुला नवरी वाणी मेकअप करता येणार नाही. हाय कशी आहे बापा बबी ते तू काय कंबर तुटली पाहिजे म्हणतो. कोणाच्या बद्दल आपण चांगले विचार नाही करू शकत ना तर वाईट विचार सुद्धा नाही करायचे असं माझं म्हणणं आहे. आणि हे सगळं तू सांगत आहे बरं तू कुठ चालली हो बॅग मॅग घेऊन नट्टा थट्टा करून आता तू लग्नात गेल्यासारखी तयारी करून चालली कुठ चालली व. मी तर चालली बाई मायासाठी शालू घ्याले मायापुरीसाठी शालू घ्याले. लय आनंद होत आहे आयत सगळं भेटून राहिलं आहे. आयत माय म्हणजे सारं तेच केलं. तुम्ही काय करता बापा. काय हो बाई तुला सांगू काय मी ना माझी पोरगी दिल्ली त्याच्यातच ते लय सुख समाधानी आहे. त्याचं सौभाग्य म्हणावं की त्यांना आमची मुलगी मिळाली. मग बापरे कपडे घालायला चालली मग नाही हो ना बिचारे. कलावती बाई कलावती ये ना माय लवकर. सासू अशी सावध देत जाशील तसंच उशी लावत जाशील काय. ये लवकर लवकर ये इकडे. बिचारे कशी हो बापा कलावती लवकर लवकर करत नाही. जाऊ दे म्हणा करू दे म्हणा. कशी आहे शान दिसली पाहिजे ना तिच्या नवऱ्यासमोर. आज आम्ही कपडे घालायला चाललो अशी नाजूकशी सुंदर कोमल दिसली पाहिजे ना माय कलावती म्हणून. माय ते सारं करत आहे ते असं नाही का पुढे चालून. काय केलं त्या माय बापानं सर आम्हीच ते केलं. त्या माय बापाची काहीच लायकी नव्हती काहीच अवकात नव्हती. असं जर म्हटलं तर काही मनबोल केला तर हाय तुझ्याजवळ लावणं काही सोनं टाक तिच्या अंगावर. आम्ही त्या सोबत घेऊन जाशील काय तू. मग त्या कोण पोटात दुखून राहिलं बाबा ते करून राहिलेला थिराजी भरलेला. आजकाल जमाना राहिला का तसं मनाचा तसं मनाचा जमाना राहिला काय. चल पडत काय राहू दे. पोरीला 17 नवरे भेटते घे माहिती. त्या पोरीचा पहिले दुसरा नवरा वन अजून 17 नवरा करायच्या विचारात आहेस काय तू. कशी बोलून राहिली व वांडाय तोंडे वांडायपणा करतो नुसतं करायले. कायच्या काही नको बोलू. सांगून राहिली एक गोष्ट तुले गोष्ट सांगते. कल्ले ये ना वा हे मार तोंडी ये ना लवकर. आई वाई सारी कामं टाकून देतो ना पैतन मार जोर जोर बोलतो ये ना व भांडे घासून राहिली होती. मी काय तयारी केली काय. मी तर साधी सुधी शिवून राहिली. तू नट्टा थट्टा झाला निघाली बाहेर तू. घरातले पाणी घरातले काम त्याचे हागोळे पडले राहू देतो बोलायला लावतो. अमाय चांगली तयारी गियारी काऊन नाही केली हो तुला. साडी गिडी घाल चांगली चमचम मस्त मेकअप शेकअप कर बरं जाय बरं चांगली दिसली पाहिजे बरं. तू मला सांग तिचे कपडे घालायला जायचं आहे का शो ऑफ दाखवायला जायचं आहे. आणि तू तर काही करून नाही राहिली आणि आपण एवढा नट्टा थट्टा तिथं करून जाऊ. आपण एवढा अमीर आहे मग आपल्याला गावठी लोकांसारखं राहिलं गरीब लोकांसारखं पसंत नाही आहे. मग कर तूच लग्न काही सर्व त्याला उचलायला लावून राहिली. हे घाल ना ते घाल चल चुपचाप. काय माय आपण म्हणतो यासाठी तूच चांगली दिसत. तू तर बाई हेकड तोंडाचीच आहे हेकड वानाचे. मी रोज विचार करतो हे माई पोरगी वय का नाही वय गड्या. कधी कधी बाई मला हे अशी अपमानास्पद बोलते ना तर बाई मला खरंच ना त्या लग्नाचा हरिकेत ना त्या मेकअपचा हरिकेत ना कायचा हरिकेत बापा. असं वाटते बाई काही माई पोरगी काही कामाची नाही बापा. मायाचं जिथं तिथं पचकाच करून टाकते ना पचका करायले. हो तुम्ही मला सांगा घरातले कामं राहिले सारे धंदे राहिले नुसतं सकाळपासून तयारी करून बसली. चाल 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 गेले असं ते घरूनच निघाले अजून सांग बरं. माय निघाले म्हणे ना बापा निघाले म्हणे ना. मी ना घरी करायला पाहिजे तूच घरी करतो असं वाटते मायाने तेच लग्न आहे. बाई मला तसंच वाटून राहिलं. एक काम कर तू राहू दे त्या मायचा उरकवून टाक. काऊन घे जास्त बोलून राहिली घे. नाचू किती हिची कंबर लचकून ठेवली. भल्या जैरी बाहेर आहे बाबा कपटीवानाच्या जैरी असाले दुसऱ्याचं चांगलं पायनच नाही होत त्याच्या ऐकून. त्याला असं वाटते का सारं आमचंच चांगलं झालं पाहिजे. स्वतःच गापट गरम करायला पाहिजे काऊन तर चल.
पाटलीन बाई, तुम्हाला सांगून राहिले मी, चांगली झल 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 चमकणारी साडी घेता, म्हणजे पूर्ण लग्नात तुम्ही असं उठून दिसलं पाहिजे, गावची पाटलीन हेच वय, असं सर्व लोकांना वैकाले आलं पाहिजे. अशी जरी काटाले सोन्याची धार असलेली तुम्ही साडी घ्या मस्त. होत असेल तर सोबत आम्हालाही घ्या. अन मोलकी आम्ही मोलकरणी नाही बाई, तुमच्या घरचे काम करतो आम्ही, तुम्ही आम्हाला अशा साड्या घ्या, अशा साड्या घ्या का पाहून असे लोक जायले पाहिजे का त्याला असं वाटलं पाहिजे का बाई किती बाई अमीर आहे, ही हिच्या नोकरानीनेच जर एवढी चांगली साडी देऊ शकते आणि हे किती बाई अमीर असेल, म्हणजे इथं किती मोठं बन असेल आणि हे पैसे किती पैसा दाटला असेल असं लोकांना वाटल. म्हणून तुम्ही आम्हाला अशा साड्या घ्या, अशा साड्या घ्या, 3 महागड्या महागड्या साड्या घ्या. हो नाही हो माय, लग्न वय लग्नासारखंच करायचं आहे मला, पैशाचा ढिगारा नाही करायचा आहे. कसं आहे माणसाजवळ किती काही पैसा आला ना तरी माणसानं घमंड अवकात लायकी विसरायची नसते. कसं आहे ना, आम्ही पाण्यातले दिवस पाहिले, आम्ही मातीतले दिवस पाहिले, त्याच्यामुळे कसं आहे ना, जे काही पैसे आम्ही फालतू कामात उडवू त्याच्यापेक्षा एखाद्या गरीबाला आम्ही चांगलं काम करून त्याला दान करू. हा राहिली गोष्ट उडवायची तर सगळ्या कामात उडवू ना. त्या पोरीले लय मोठं सोनं करू. कपडा लागतात काय, जे कपडे घ्यायचे ते मी घेणारच आहे ना. तुम्ही जर बरं सगळ्यात पेक्षा चांगली नाही ग बाई, माझं तसं नाही आहे. मला जे आवडेल साडी मी तीच घेईन, ते 1000ची असो की 2000ची असो, आपलं तसं नाहीये. पाय बरं माय पाटलीन बाई, तुमचं मन ज्याच्यापाशी काही नाही राहत तो मार उडते, मार दुनियाभराची फॅशन दाखवते, आणि ज्याच्यापाशी सर्व राहते ना त्याला कवडीचा घमंड नाही राहत. खरंच ना, तुम्ही खरंच खूपच मस्त आहे. काय करता हो माय, काय करता सांगा बरं, मेलं तर काय सोबत येते काय? पण हाय आपल्या जवळ तर गरीबाला दान करायचं, जिथं गरज पडते तिथे दान करायची. आ बहुत खोकला झाला, काय सांगू आता. अन आता शाळेत लेकर चालले, कोणी कोणी गरीब राहते नाही त्याच्याजवळ वया पुस्तकं घ्यायची सोय राहते, आम्ही शाळेत पुस्तकं गिस्तकं दान करतो. कसं आहे, दान केल्यानं कमी नसते होत, दान करत करावंच लागते. फालतू कामात पैसा उडवल्यापेक्षा चांगल्या कामात उडवलेलं कधीच आहे बरं, तेवढंच पुण्य आम्हाला लागल. मला तर सोबत नाही त्यांना 10 करोड आम्हाला देऊन द्या असून तुमच्या जवळचं. काय म्हटलं काय म्हटलं काय म्हटलं बाई, काही नाही पाटलीन बाई, असं म्हटलं मी ना का बाबा आमच्याजवळ 10 रुपये नाही राहत वेळ पडल्याने, तुमच्याजवळ किती दिलं देवानं. म्हणजे तुम्ही पहिल्या जन्मात किती चांगले कर्म केले असेल जे तुमच्या पदरात एवढं मोठं सुख अर्पण केलं देवानं. मला बेटा बरं, मग तुम्ही कवा चालले कपडे घ्यायला, आम्ही येऊ का तुमच्या सोबत, मी चालता काय? हो आम्ही आलो. असं कसं आहे, आमची चॉईस एवढी खतरनाक आहे ना, म्हणजे कसं आम्ही गेलो का ते दुकानदाराला समजतेच का ह्या बाईच्या नजरेत कोणती साडी आहे बा, तर तेच साडी काढते दाखवते. एकाच साडीत नाही तुम्हाला पसंत आली ती साडी तर नावाची काजळ नाही, असं डोळ्याचं काजळ पुसन डब्बीत काढून ठेवाल. एवढा माझ्या शब्दात जोर आहे म्हटलं तिथे गेल्यावर, एवढी खतरनाक चॉईस आहे माई. काय बाई हो का हो ना बिचारा. कसं आहे आम्हाला सोबत घेऊन चला, कसं आहे ते कलावतीची माय जरा शिक नाही काय. आता तुमची इनबाई वय, आता ते इनबाई झाली तुमची, भांडणं लावायची कामं नाही करत मी. एक गोष्ट सांगून राहिली, म्हणजे तिला पैसा दिसला का असा तिला लालच सुटते का सर्व बिल ते तुमच्याच ह्याच्यात टाकल, म्हणून एक हुशार व्यक्ती तुमच्या सोबत पाहिजे, तुम्ही नादान म्हणायचे आहे म्हणून म्हटलं. चालते ना, काय घेऊन 2-3 हजाराची साडी घेऊन आम्हाला नाही हो बापा, घेऊ द्या ना, काय जाऊ द्या ना तिकडे, तुम्ही तिकडे काही करा पण मला सोबत नाही आम्हाला तुम्ही. कसं आहे आता घरची घ्यायची काम आम्ही तुमच्या करूनच दिले आहे पूर्ण. आम्ही भिकारवाडी नाही, आम्ही कधी चांगले दुकानं पाहिले नाही. तुमच्यासोबत आम्हाला दुकानात घेऊन चला, आम्ही 5-5 हजाराची एक साडी घेतो, एक हळदीला घेतो, एक मेहंदीला घेतो, एक लग्नाला घेतो, एक रिसेप्शनला घेतो, अशा 4-5 साड्या घेतो आम्ही. आणि त्याचं जे बिल आहे ते तुम्ही तुमच्या खात्यात लिहा, आम्ही जे तुमच्या घरी काम करन त्याच पैशातून ते काढून टाक जा, असं कर जा. बरं बरं, जसं पटते तसं तुम्ही चला माझ्यासोबत, माझ्या पसंतीने मी तुम्हाला साड्या घेऊन देतो, असं काही नाही का पैसे द्या जा म्हणून, पण चल जा माझ्यासोबत. बरं चला तुम्ही. तेच म्हटलं कसं आहे आम्हाला माहित पडलं पाहिजे ना, ते कलावतीला किती महाग देते किती नाही तो. ना तो एक्सचेंज करायला बरं होती तिची साडी निघाला माहिती ना जरा तिची लिहिली. हा बाई, सुनेले किती रुपयापर्यंत साडी घेऊन राहिले तुम्ही? सुनेले काय 10 हजाराची साडी, 25 हजाराचा लाचा, आणि काय अजून अजून काय घ्यायचंय गड्या? अजून तर काही नाही घ्यायचंय. असं जाऊ द्या, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, पण 25 न 10 हजाराची तुम्ही साडी हेच घ्या तर किती महागात पडेल तुम्हाला. 2 हजाराचा शालून 2 हजाराची लाचा भेटते ना, साधं सुद्धा घ्या, काही एवढे महाग नाही घ्या लागत. तुमच्या पोरासाठी काय करून राहिले ते, काय करून राहिले, उजागरीचं काही लग्न होई नाही करा काला मला. आम्हाला नाही हो माया, आता उजागरीच मला पोरगी पसंत आहे. कसं आहे मी कोणती पहिली सून आणली असते जिच्यासाठी मी सगळंच केलं असतं. मला माझ्या पहिल्या सुनेला मोठं सोनं करायचं आहे, 2-3 लाखाचं तर सोनच करून राहिली मी, आणि 2 लाखाचे तिच्यासाठी कपडे घेऊन घेतो, म्हणजे तिच्यासाठी घरी गिरी घालायला सगळे चांगलेच कपडे घेतो. आणि म्हणजे असं टोटली खर्च 20-25 लाख रुपये येऊन जो काही येतो. माझ्या पोराला चांगले कपडे त्यात काय अजून, आणि राहिलं तिच्या माहिती त्या मायने म्हटलं आम्हाला घेऊन द्या, तिच्या मायला घेऊन देईन कपडे. आणि ते आम्हाला काय 20,000 रुपये देऊन राहिले फक्त मानाचे, का पोरगी देऊन राहिलो बांधीच्या 20,000 रुपये देऊन राहिलो, ते फक्त मानाचे. बरं बाई चला ना, मग करा ना फटाफट तयार आहे, त्या वाटपात असन गंगा, कोमल, आरती, शांताबाई, रश्मी वाटपात असन बाहेर, त्या चला म्हटलं होतं का नाही, पाहुणे येईन आपल्या घरी. मग चला बरं लवकरात लवकर चला. हो हो चला चला. माहिती आहे एवढ्या जणीला काय घेतात सोबत, नवरी नवर द्याव तिच्या आई तिचे काय जो कोणी आणतो टाकला भाऊ तिचा, आणि आम्ही दोघे अजून एवढ्या जणी काय पाहिजे तुम्हाला, काही नका घेऊ ते सोबत, काय त्याची लायकी तरी एखाद्या दुकानात एवढ्या मोठ्या जायची.
नाही नाही नाही, एक काम करा, तुम्ही घरी राहून जा, मग जास्त जण होत असेल तर, पण त्यांना म्हणले न्यायचंच आहे. नाही 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 नाही, सर्वेलेच घ्या, तसं नाही म्हणताय मी. लेकरा बाकरेल नका घेऊ बा. लेकरा बाकरेचं तर कामच राहते माय. लेकरं आहे म्हणून गमते सरेले. लेकरं नसले तर काय गमत नाही. लेकरं नसले म्हणजे उंच काम दिसू राहिलं बाईचं. चला बरं चला. शांताबाई कुठे गेली वा? ओय शांताबाई, पद्मा, त्या घरी शांत आहे का वा? गे माय बाई, काय माय रश्मी बोंबलून राहिली व. पद्माचं पोट लगडून द्यायला आलती. गाठ गेली होती तिची वाली. ते म्हणे शांताबाई ये म्हणे, माय जरासं पोट लगडून दे म्हणे माय म्हणे. तर लढून राहिली होती, तिचं पोट गीट लगडून दिलं, तिला बरं वाटून राहिलं, गाठ सुटली तिची. माय हो का व, तिकडे पाटलीन बाई वाट पाहून राहील ना, कवा येतात ते, कवा येते शांताबाई, कवा येते शांताबाई. तिने सांगून ठेवलं तयारी करून राहा म्हणे, आज कपडे घाल जायचं आहे म्हणे. माय माय काय तयारी झालीच आहे, यांनी घालतो याने तर घातलीच आहे व माय. चला ना इकून इकडे चला, माय काही प्रॉब्लेम नाही, चला इकून इकडे. चालतं काय? चाललं बापा. मी हे म्हणाले आलतो का त्या पाटलीनबाई सोबत, ते काय म्हणते तिचं, काय झालं कमला आहे म्हणते, तिच्या आमचं काही म्हणून नाही राहिलं. तर तूच जाय मग, आम्ही काही येत नाही असं तुला आम्ही म्हणाले आलो. माय नाही हो बापा, एकटीच जाऊ काय, चला त्याचं काय करायला लागतं तुम्हाला, इथे अलग राहायला आपण अलग राहू. ते आता पाटलीनबाईचे ते कामा गिमाला जाते म्हणून पाटलीनबाई ते चल गेल म्हटलं असं. तिथंच काम करून राहिलं का ते घरगुती, 8-15 दिवस झाले म्हणून चाल म्हटलं असं बापा. तर मग आता आपण काय करू शकतो त्याच्यात, आपण आपलं पाहतो ते द्यायचं पाहिजे. पाय बाबा शांताबाई, तिरगा मिरगीवर काम नाही आलं पाहिजे. काही तिरगा मिरगीवर काम नाही, समजदारीच्या गोष्टी आहे सर्व. समजून घेतलं, समजून चाललं तर काहीच नसते होत. त्यातल्या त्यात मग सारा गावात पाणी पडून राहिलं ना आपल्या गावात व. पेरणं केलं तिथून 2-3 दिवस पाणी ना, आज पाय कशी ऊन तपली. काही समजा येत नाही, येत माय काय करावं काय नाही या पाण्याचं तर बापा. आय तिकडे तर रोज रोज पाणी चालू आहे म्हणते बापा. या पाणी काय व सर ढोंगीला आहे व, उली 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 येते, पुरे येते नाही एखादा मानव. जाऊ दे. चल मग रश्मी, गंगा कोणाची वाट पाहून राहिला, चला ना. आई आई व आई, झाली माहिती तयारी, चल लवकर आता, चलाची काकू चला. आता माय बाई पिंके, तू शाळेत गेली? मी नाही जातो शाळेत, जीव अडून राहिला मायवाल्या. कपडे घ्यायचे आहे मला, कपडे घ्यायचे आहे कलावत्याच्या लग्नात घालाले. मी नाही जात आहे शाळेत, मला कपडे घेऊन दे मस्त 3 ड्रेस, हळदीचा, लग्नाचा, रिसेप्शनचा, मग मी शाळेत जातो मस्त. काय माय बाई पोट्टी आहे, इथं माझ्याजवळ बिचार गव्हाराला पैसे नाही, मला कपडेच घेऊन मागून राहिले नुसतं. जाऊ दे ना माय रश्मी, पाहून घेऊ ना आपण, काय टेन्शन घेतो बापा. नाही ना माय, कुठं माय गंगाबाई, मागचेच तर पैसे फेडणे नाही झाले. कुठं बाजूला उरावर कर्ज करून घेतं काय, उरावर कर्ज करून घ्याले. मला नाही आवडत बाई ते, काय कपडेच कपडे कपडेच कपडे घेणं. जाऊ दे ना तिकडे. आम्ही काय मागतो का तुले, मागतो काय म्हटलं, लेकराची खुशी असते माय रश्मी. तुला घेऊन देतो त्या पोरीला घेऊन देतो, टेन्शन नको घेऊ, चाल सोबत. लेकराचा हरी काय ते, हरी का आता नाही हरकन, लेकर तर मोठं झालं हरकी जण काय. रश्मी, गरीबी तर सोबतच आहे, काही नाही होत, आम्ही त्यासोबत, टेन्शन नको घेऊ. हा, उद्या चालून ती पोरगी नोकरीवर लागली तर पैसा तू आम्हाला 10,000 घे, 15,000 देजो. हा, आम्ही काही मागून राहिलो का तुले? काय माय शांताबाई व, माय बापच तयार झाला दुसरा, तू माया दुसरा बापच तयार झाला नाही. गंगी माय कुठेही माय अडचणीला साथ देता बापा, खरंच ना माय देवाली मी अशी हात जोडतो का, मला तुझ्या जिंदगीत काहीच चांगलं दिलं, पण जिंदगीत माझे मित्र शेवळे, माझे मित्र मैत्रिणी शेवळे चांगले दिले का बस. का मला परिवाराची गरज नाही, नवऱ्याची गरज नाही, कोणाची गरज नाहीये. सगळे बेस्ट माझे मित्र. राहू दे काही नाही होत. बाप ना बाप, बापाची जागा कोणीच नाही घेऊ शकत माय, शेवटी बाप तर बापच असते. रश्मी, बरं मी काय म्हणतो रश्मी, टेन्शन नको घेऊ, पाणी पावसाच्या आधी चाललं माय शांताबाई. काय टाइमपास करतो बाबा माय गंगे, टाइमपास नाही हो बापा. मी गेलती पाटलींच्या इथं, ते गाणी यांनीच घालून राहिली होती, तर माझ्या वाज आहे म्हणे, मला वेळ लागते म्हणे. त्या येऊन राहिल्या म्हणे दोघी जणी, काजल कमला. तिने मला पहिलेच सांगितलं. म्हटलं ठीक आहे म्हटलं बाबा, त्याची कामं झाल्या देतो म्हणे, म्हणजे 11 वाजते म्हणे, 10 वाजले होते तेव्हा. तर चल म्हटलं बाई, पद्माचं पोट लगडून देतो म्हटलं, तर इकडे आली. शांताबाई तुला तर बरं नाही आहे व, सर्दीने खोकलाच झाला व. हो ना माय, काय करतात त्या दिवशी वली झाली बिचारी, कपडे काढायला गेले ना, भका भका वली सुन गेली. त्याचे कपडे असे धुतले होते माय, सरे वाहिले होते, कटाळ वाहिले होते. मी म्हणलं बाई मला वला झालं तर पुरते म्हटलं, कपडे ठेवायला पुरत म्हटलं, कसं पार वले झाले ना, मी बिमारच पडून गेली. सांग काय करतो, घे हो माय सांग बरं, काय करतो माय गंगा, मोठा विचार आहे बापा. हो ना, मग आता झाली असं ना तयारी पाटलींची, चलतं काय? चल जी काकू, चला ना मस्त. झाली का वा तयारी, चला ना बापा लवकर, मग येईन बाई वाट पाहत असेल ना, चला ना लवकर. झाली आहे वा आमची तयारी, तर झाली. आमच्या तयारीला काय झालं, गाडीत बसणं आहे ना, कपडे घ्यायला जाणं, बाकी काय सगळी तयारी झाली. माय अशा शेता काय बापा, जुन्या जुन्या कपडेवर नवीन नवीन कपडे घालणं साजरे. पाय हो बाई, आम्ही जवाय मार्केटात जातो तेव्हा असंच जातो आम्ही. आम्हाला तसं नाही पाहिजे, तू येईन बाई साधीच तयारी करते. मार कपडे घ्यायला जाणं, चांगले कपडे घ्यायला जाणं, चांगले कपडे घालून जाणं, म्हणजे काय काही शब्दच नाही जुळून राहिला. तो लग्नाला चाललो काय, गाय बन्या शेवटी गाय बनायचं राहते. काय म्हणलं, काही नाही व, जाऊ दे ना, साधं साधं बापा. नाही व, तुला केली तयारी लग्नात जायची, तू कर ना बापा. आणि साधे भोळे लोक, गरीब लोक कसे राहणार आहे बापा. आता तुला लाज वाटत असं ना, आम्हाला न्यायची, पण लाज तुला यायला पाहिजे का, तुले ती लोक नेत आहे.
लाज आम्हाला काय, आम्हाला तर त्या लोकांना सोबत चाल म्हणलं. तू तर पोरीची माय होती ना, सोबत नाही आले पाहिजे, शिष्टपणा दाखवाले तुला घरी आले पाहिजे. रश्मी त्या पोरीला सांगून दे माय, फालतू माझ्या खुशीत दुःखाचा डोंगर नको पसरवू म्हणा. नाही तर कसं आहे ना, तू यासाठी वाईट होऊन जाईल ना, माझ्यासाठी वाईट होऊन जाईल, समजलं काय. पण माणसानं आपल्या हदीत राहावं. तसं तिरगा मिरगी करते वो, हे काजल कमळाला सोबत काय वय थेडगी काय लावली हो बाबा तुम्ही. चला व काकी, जास्त तू नको बोलून, रश्मी तू नको बोलू, चला बरं. हो, चल बाई, नाचू किती बाई कंबरला चकली. हॅलो, कसे आहात सगळे. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.